Hello students, this is Minazi Namdar from Agricultural Development Trust, Shadabai Pawar Vidyaniketan Day School. Okay, so for standard 8, I am going to guide you the subject maths. Okay, so again I am telling you my name Minazi Namdar. Okay, today we are going to learn about variation. So now we'll see what is the variation. Variation means the variation comes from the word vary. It means change. Variation means to change. Okay? If two quantities are related so that the change in one causes a corresponding change in the other, we say one varies as the other. म्हणजे काय, जर एका क्वांटिटीमध्ये बदल होत असेल, म्हणजे होणारा बदल किंवा आपण काय म्हणू शकतो, कंपॅरिझन मध्ये जे बदल होतो त्याला काय म्हणतो आपण, व्हेरिएशन. ओके, तर बदल कुठल्या प्रमाणाचा होत आहे ते बघूया आपण, आणि त्या बदलप्रमाणे त्यांचे दोन प्रकार आहेत, तर ते कसे आहे आणि काय आहे ते आपण पुढे बघूया. ओके, नाउ व्हेरिएशन हॅज टू टाइप्स. वन इज डायरेक्ट व्हेरिएशन and the other one is inverse variation. First, direct variation. What is a direct variation? If one quantity increases, other quantity also increases, or vice versa. Means what? If we are going to increase the one value, the other value also will increase, and vice versa means if we decrease the one value, other value also decrease. म्हणजे काय, जर दोन क्वांटिटीमध्ये आपण म्हणणार डायरेक्ट व्हेरिएशन, ते कसं म्हणणार की जर एकाची व्हॅल्यू आपण वाढवली तर दुसरी व्हॅल्यू ॲटोमॅटिक वाढणार, आणि एकाची जर व्हॅल्यू आपण कमी केली तर दुसरी व्हॅल्यू पण कमी होणार. ओके, तर मॅथमॅटिकलमध्ये आपण व्हेरिएशन कसं लिहितो ते बघूया. ओके, द स्टेटमेंट एक्स अँड वाय आर इन द सेम व्हेरिएशन प्रपोर्शन कॅन बी written as x and y are in direct variation, or there is a direct variation between x and y असं आपण म्हणू शकतो. Using the mathematical symbol it can be written as अल्फा आहे म्हणजे अल्फाची साईन आहे, व्हेरिएशन म्हणजे अल्फाची साईन आपण यूज करतो, इथं ती आलेली नाही आहे. एक्स इज व्हेरीज टू वाय, सो व्हेरिएशन म्हणजे अल्फा is a Greek letter used to denote variation. ओके, म्हणजे आपण लिहिताना कसं लिहितो, x व्हेरिएशन y म्हणजेच डायरेक्ट व्हेरिएशन. x व्हेरिएशन y इज रिटन इन द फॉर्म ऑफ, जेव्हा आपण ते व्हेरिएशनची साईन काढतो तेव्हा आपण इक्वेशन फॉर्ममध्ये असं लिहितो की x इक्वल्स टू ky, वेअर k इज अ कॉन्स्टंट, और we can say that k is equals to x upon y. म्हणजेच जेव्हा आपण म्हणणार आहे की कुठल्याही दोन वस्तू किंवा कोणतेही दोन क्वांटिटी डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये आहे, ते आपण बघण्यासाठी आपण कसं करणार की दिलेली दोन जी क्वांटिटी आहे त्याचा डिवाइड करून बघणार आपण. जर त्या क्वांटिटीचा डिव्हिजन इक्वल येत असेल तर आपण म्हणणार आहे की हे सगळे जे दिलेले आहेत क्वांटिटीज ते डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये आहे, म्हणजे त्यांचा डिव्हिजन कॉन्स्टंट असतो, एकसारखा असतो. ओके, तर आपण बघूया काही एक्झाम्पल्स. तर पहिला आहे, एरिया ऑफ अ सर्कल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ इट्स रेडियस. दॅट मीन्स if we increase the radius, area also increase. If we decrease the radius, the area also decrease. Also we can say that the circumference of a circle is directly proportional to the radius. That means if we increase the radius, the circumference also increase. If we decrease the radius, the circumference of the circle is also decreases. Now see in this diagram, when we are increasing the radius, the circle is increases. When we decrease the radius, the circle is decreases. म्हणजे जेव्हा आपण रेडियस वाढवतो तेव्हा सर्कलची लांबी वाढते, आणि लांबी वाढली म्हणजे सर्कल जेवढे जागा घेतो म्हणजे एरिया, तो पण काय होणार, वाढत जाणार. जर आपण त्या रेडियसची लांबी कमी केली तर एरिया आणि त्याचा परिघ पण कमी होत जाणार आहे. ओके, नाउ लेट अस सी द सेकंड एक्झाम्पल, स्ट्रेंथ ऑफ द स्टुडंट्स अँड नंबर ऑफ द बेंचेस.
स्ट्रेंथ ऑफ द स्टुडंट अँड नंबर ऑफ द बेंचेस मीन्स वॉट. जर विद्यार्थ्यांची संख्या वाढली तर वर्गात आपल्याला बेंचेस वाढावे लागतील, बरोबर आहे की नाही. जर विद्यार्थ्यांची संख्या कमी असेल तर राहिलेले बेंच जे आहे ते म्हणजे त्याच्यावर मुलं बसणार नाही, आणि जेवढे बेंच आहेत त्यापेक्षा अजून जास्त विद्यार्थी आपल्या वर्गात आले तर आपल्याला काय करावं लागणार, बेंचेससाठी ॲडजस्टमेंट करावं लागणार, बरोबर आहे की नाही. सो दॅट्स वाय वी कॅन से दॅट द नंबर ऑफ स्टुडंट्स अँड नंबर ऑफ बेंचेस आर डायरेक्टली प्रपोर्शनल और व्हेरिएशन टू ईच अदर. ओके, नाव वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट इनवर्स व्हेरिएशन. आता डायरेक्टमध्ये कसं झालं, एक वाढली की दुसरी वाढते. आता इन्व्हर्समध्ये काय होतं ते बघूया आपण. ओके, तर इन्व्हर्स व्हेरिएशन म्हणजे काय, द स्टेटमेंट एक्स अँड वाय आर in the inversely proportional can be written as there is an inverse proportion between x and y. Using the mathematical symbol it can be written as x प्रपोर्शनची साईन येणार आणि इन्व्हर्समध्ये आपण 1/y लिहितो म्हणजे त्याचा इन्व्हर्स होतोय. ओके, तर x इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू y, दॅट मीन्स x इन्व्हर्सची साईन 1/y इज रिटर्न इन द फॉर्म ऑफ इक्वेशन x इज इक्वल्स टू ky where k is a constant and k is equals to xy. आता आपण डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये काय सांगितलं होतं की त्यांचं डिव्हिजन जेव्हा करतो आपण ती व्हॅल्यू कॉन्स्टंट असते म्हणजे ते एकसारखी येणार म्हणजे दिलेले नंबरमध्ये. ओके, आणि आता इन्व्हर्समध्ये कसं असणार की जे दोन नंबर दिलेले आहेत आपला त्यांचा प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन गुणाकार केलं तर ते काय असणार, समान असणार, तो इक्वल येणार. ओके, त्यानंतर आपण बघूया काही एक्झाम्पल. ओके, आता इन्व्हर्स प्रपोर्शन म्हणजे काय, तर एकाची व्हॅल्यू जर आपण वाढवली तर दुसरी व्हॅल्यू काय होणार, कमी होत जाणार, आणि एकाची व्हॅल्यू जर कमी केली तर दुसरी व्हॅल्यू वाढत जाणार. तर त्याची काही एक्झाम्पल बघूया आपण. स्पीड अँड टाईम. बघा, जर आपण एखाद्या म्हणजे कामाची स्पीड वाढवली तर तो काम पटकन म्हणजे कमी टाईममध्ये होणार. जर काम करण्याची स्पीड कमी असेल तर त्या कामाला आपल्याला जास्त वेळ लागणार म्हणजे टाईम जास्त लागणार. किंवा गाडीवर पण आपण कुठं निघालो आहे तर त्या गाडीची स्पीड आपण जास्त केली तर कमी टाईममध्ये आपण त्या जागेवर पोहोचणार, आणि गाडीची स्पीड जर कमी असेल तर त्या टाईम आपल्याला काय लागणार, जास्त लागणार, आणि ते डिस्टन्स कॉन्स्टंट असणार कारण की तेवढाच डिस्टन्स आपल्याला मोजायचं आहे. ओके, तर बघूया. हे बघा, हे 3 एरोप्लेन दिलेत आपल्याला. तर ज्या एरोप्लेनची स्पीड जास्त आहे तो एरोप्लेन पटकन त्या पॉईंटवर जाणार, आणि ज्या एरोप्लेनची स्पीड कमी आहे त्याला जास्त वेळ लागणार. ओके, तर आपण काय म्हणू शकतो की स्पीड अँड टाईम आर इन्व्हर्सली प्रपोर्शन. स्पीड जास्त झाली की टाईम कमी लागतो. ओके, स्पीड कमी झाली तर टाईम जास्त लागतो. ओके, तर बघा मग दुसरा एक्झाम्पल बघूया आपण. सो सेकंड एक्झाम्पल इज सीसॉ. सीसॉ म्हणजे हे तर आपण गार्डनमध्ये खूप पाहिलं असणार सगळ्यांनी. हे आहे सीसॉ. हे बघा, इथं सीसॉची 2 बाजू आहे, एका बाजूला मुलगी बसली आणि दुसऱ्या बाजूला मुलगा बसला आहे. ओके, नाव वेन द बघा जेव्हा हे मुलीच्या साईडची जे सीसॉची बाजू आहे ते खाली गेली तर दुसरी बाजू वर येते, आणि ह्या मुलाची बाजू खाली गेली तर मुलीची बाजू वर येते. म्हणजे हे काय आलं, इनव्हर्स प्रपोर्शन. एक खाली जाणार तर दुसरा वर येणार, एक वर गेला तर दुसरा खाली येणार. मग हे एक्झाम्पल आहे इन्व्हर्सली प्रपोर्शन. म्हणजे आपण रोजच्या रोज जीवनात जे एक्झाम्पल्स बघतात हे काही एक्झाम्पल्स आहे पण आपल्याला समजत नाही की हे पण गणिताचे रिलेटेड आहे. ओके, अजून काही असे एक्झाम्पल असतील तर ते तुम्ही शोधा. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. वी विल मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ. ओके, आपण भेटूया पुढच्या तासाला. ओके, थँक्यू अँड बाय बाय.